यंदा राज्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। त्यामुळे अमरावतीचा सर्वात मोठा गरबा असलेल्या परंपरा ग्रुप यांनी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने 21 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला दिला आहे। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत आले असता हा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली। तसेच जर सर्व स्तरातून अशी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला मिळाली तर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल असे आवाहन देखील रवी राणा यांनी दिले। तसेच कोणत्याही प्रकारचे निकष न ठेवता 31,500 कोटी रुपयांची मदत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ही आनंदात जाणार असल्याचे सांगत रवी राणा यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले। किती लाखाचा धनादेश दिला, कोणाकडून आहे आणि काय सांगाल? खूप अतिवृष्टी झालेली आहे, त्या असताना काय मदत दिली? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे। आणि या संकटामध्ये अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात मोठा जो गरबा आहे, जो आज नवरात्रामध्ये गरब्याचं आयोजन केलं होतं, परंपरा ग्रुप महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे की गरबाच्या ग्रुपनी, परंपरा ग्रुपनी अमरावतीमध्ये 21 लाख रुपये हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात आलेला आहे। आज शेतकऱ्यांसाठी गरबा खेळणाऱ्या सगळ्या आमच्या महिला, युवक 1-1 रुपया सगळ्यांनी जमा करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये। त्याचा धनादेश हा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलेला आहे अमरावतीमध्ये। आणि मला असं वाटते की अशा प्रकारची प्रेरणा सगळ्यांना मिळाली पाहिजे। प्रत्येक क्षेत्रातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात हा सगळ्यांनी पुढे येऊन जर मुख्यमंत्र्यांना दिला तर मला वाटते या ठिकाणी शेतकऱ्यांचं दिवाळी अंधारामध्ये जाणार नाही। आणि 31,500 कोटी रुपयाचा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी 31,500 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत केली। आज कुठल्याही प्रकारचा निकष न ठेवता 31,500 कोटी रुपयाचा पॅकेज हा दिवाळीपूर्वी पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे। सगळ्या शेतकऱ्याची दिवाळी हे आनंदामध्ये जाईल, उजेडामध्ये जाईल। आणि मुख्यमंत्र्यांच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शेतकऱ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो की मुख्यमंत्र्या निसर्गाने नाही दिली साथ आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना साथ। अशा मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात जो दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करेल। धन्यवाद। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।